सतेज चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। आज दुसऱ्या फेरीत दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना खेळवण्यात आला। पूर्वार्धात उत्तरेश्वरच्या विक्रम शिंदेनं फ्री किकचा मारलेला फटका दिलबहारचा गोलरक्षक जेबिशन यानं गोलजाळीच्या बाहेर काढला। उत्तरेश्वरच्या गोलक्षेत्रात दिलबहारकडून चढाया सुरू असताना चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना उत्तरेश्वरच्या विक्रम शिंदेच्या चेंडू पायाला लागून गोलजाळीत पोहोचला। त्यामुळे उत्तरेश्वर संघावर स्वयं गोलची नामुष्की ओढवली। दिलबहारच्या शयोब बागवान यानं चेंडूवर ताबा मिळवून 35व्या मिनिटाला चपळाईनं गोल करून संघाला दुसरा गोल मिळवून देत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरानंतर हा सामना 2-0 असा राहिला। प्रीतम भोसलेच्या पासवर 48व्या मिनिटाला अजीज मोमीन यानं मैदानी गोल करून दिलबहारला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। शयोब बागवान यानं सामन्याच्या 52व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल करून 4-0 अशी आघाडी मिळवली। उत्तरेश्वरकडून शुभम जाधव, रोहित भोसले, ऋषिकेश तांबे, तुषार पुनाळकर, स्वराज पाटील, नयन सूर्यवंशी यांनी गोलसाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले। दिलबहारच्या रोहन दाभोळकर, सुशांत अतिग्रे, आयुष पाटील, सतेज साळोखे यांनी चांगला खेळ केला। संपूर्ण वेळेत उत्तरेश्वरला गोलची बरोबरी साधता आली नाही। त्यामुळे दिलबहारनं हा सामना 4-0 अशा गोलफरकानं एकतर्फी जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। दिलबहारचा शयोब बागवान सामनावीर ठरला। उद्या PTM विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे।